अंजलीताई, आपण पाहतोय काल बैठक झाली धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची। आपण त्यांना पुरावे दिलेले आहेत, मात्र या बैठकीदरम्यान सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी अजित पवार आहेत। जोपर्यंत ठाम पुरावे मिळत नाही तोपर्यंत कारवाई केली जाणार नाहीये, अशी भूमिका अजित पवारांनी या बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, ठाम 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 म्हणजे काय, कुठले पुरावे आता यांना द्यायचे? कारण मला आधी असं वाटलं होतं की इतके भ्रष्टाचार केल्यानंतर अजित पवार आता तरी थोडे सुधारले असतील, म्हणून मी त्यांना भेटून सगळे ठाम पुरावे त्यांच्या हातात दिले होते। पण तरी सुद्धा जर आता काल ही जी बैठक झाली त्याच्यात त्यांनी काहीच आपण कारवाई करायची नाही असं जे ठरवलंय, तर पहिलं म्हणजे आपण या बैठकीत कोण होतंय बघूया। त्याच्यात होते अजित पवार, त्याच्यात होते तटकरे, दोघांनी सिंचन घोटाळा जो इतका मोठा केला होता त्याच्यावर सुद्धा कारवाई, आपण सगळे पुरावे सगळं सिद्ध होऊन सगळी चार्जशीट होऊन पूर्ण चौकशी बंद करण्यात आली। त्याच्यात आणि कोण होते तर प्रफुल्ल पटेल, एवढा मोठा एव्हिएशन स्कॅम करून एवढं सगळं सिद्ध होऊन सुद्धा एव्हिएशन स्कॅम बंद झाला। म्हणून आता या सगळ्यांची खात्री पटली आहे की जोपर्यंत आपण भाजप बरोबर आहोत आपल्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही, आणि म्हणून आपण धनंजय मुंडे यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये। कारण काहीच सिद्ध कितीही पुरावे आले तरी सुद्धा भाजपच्या यंत्रणा आपल्या हातात असताना आपल्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही। म्हणूनच आता यांनी अशी जर भूमिका घेतली असेल तर या सगळ्यांना आता कोर्टाचा तडाखा जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत कारवाईची अपेक्षा आता आपण सोडून दिली पाहिजे, असं माझं मत व्हायला लागलंय। अगदी अंजलीताई, तुम्ही कोर्टाचा तडाखा बसल्याशिवाय त्यांना समजणार नाही असं म्हणताय, तर तुमचं पुढचं पाऊल काय नेमकं असणार आहे? कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा या संदर्भातले पुरावे पाठवलेले आहेत, सगळ्यांकडेच दिलेले आहेत। एडीजी, डीजी, मुख्यमंत्री, अजित पवार सगळ्यांना पुरावे देऊन झाले। मी सीजेना सुद्धा पत्र पाठवून झालं। सीजेनकडे आता दुसऱ्यांदा मी परत एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाठवणार आहे, एक आठवडा वाट बघणार आहे, नाहीतर पीआयएल दाखल करणार आहे। अगदी, पण तुम्ही आतापर्यंत जे सांगितलेलं आहे की सुरेश धस सुद्धा सातत्याने या संदर्भात मागणी करतायत, त्यांचे सुद्धा आरोप आहेत, विरोधकांकडून सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सातत्याने सांगितलं जाते। मात्र एवढा सगळं असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाहीये, तर दुसरीकडे उलट त्यांचं समर्थनच केलं जातंय। नाही, नक्कीच, पण मला सुरेश धसांची भूमिका थोडी आता मवाळ झाल्यासारखी वाटते। कारण परवाच ते म्हणाले की मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कधीच मागणी केलेली नाहीये। तर आताच्या बैठकीला मला असं वाटतंय की आमच्यासारखे जे वेडे लोक आहेत ज्यांना अजूनही वाटतं की यंत्रणाकडनं न्यायाची अपेक्षा आपण करू शकतो, अगदी आपल्याला दिसत नाहीये। अगदी अंजलीताई, आपण असेच जोडलेल्या राहा।